नांदवडी गाव कृष्णाकाठी पसरलेलं होतं. सकाळी नदीवर हलकं धुकं असायचं आणि दुपारपर्यंत सूर्य लाल मातीवर पांढरं तेज पसरायचा. गावातली घरं साधी, कौलारू छपरांची आणि अंगणात तुळशी वृंदावन असलेली. गावाच्या टोकाला जुनं मारुतीचं देऊळ होतं. देऊळ लहानसं, पण त्याच्या मागची जागा मात्र विचित्र शांत होती. देवळामागे एक मोकळं दगडी अंगण, त्या पलीकडे काटेरी झुडपं आणि मग स्मशानाची सुरुवात. गावातले मोठे लोक संध्याकाळनंतर त्या बाजूला जाणं टाळायचे. कोणी विचारलं तर ते फक्त एवढंच म्हणायचे, रात्री तिकडे थांबू नका. सुमित्राच्या घरात गेल्या काही महिन्यांपासून एकच विषय सतत फिरत होता, ओंकारचा ताप. 7 वर्षांचा ओंकार बारीक सारीक, शांत स्वभावाचा मुलगा होता. खेळायला फारसा बाहेर पडत नसे, पण त्याचं खंगणं मात्र सुमित्राला जास्त बैचेन करत होतं. महिन्यातून 2दा तरी त्याला अचानक ताप यायचा. अंग तापानं लाल व्हायचं, ओठ कोरडे पडायचे आणि रात्री झोपेत तो काहीतरी कुजबुजत राहायचा. डॉक्टरांनी तपासलं, औषधं दिली, रक्त तपासणी केली, पण ठोस असं कारण काहीच सापडत नव्हतं. शारीरिक काही मोठं नाहीये, डॉक्टरांनी सांगितलं होतं. कमजोरी असेल, काळजी करू नका, हळूहळू बरा होईल तो. पण सुमित्राला ते पटत नव्हतं. त्या रात्रीही ओंकार अंगावर जड ताप घेऊन पडला होता. घरातल्या दिव्याचा मंद पिवळा प्रकाश त्याच्या कपाळावर पडत होता. सुमित्रा त्याच्या शेजारी बसून त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. गणपत अंगणात बसून तंबाखू चगळत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर चिडचिड स्पष्ट दिसत होती. सारखा आजारीच असतो हा, तो म्हणाला. थोडं बाहेर खेळायला जाऊ दे, तूच जास्त कळकळ करत असतेस त्याची. सुमित्रा काही बोलली नाही. तिच्या डोळ्यात थकवा आणि काळजी एकत्र दिसत होती. मध्यरात्री ओंकार अचानक कुजबुजायला लागला. त्याचे ओठ थरथरत होते. सुमित्रा झटकन त्याच्याजवळ झोकली. काय झालं रे? तिने हलक्या आवाजात विचारलं. ओंकारचे डोळे मिटलेले होते, पण त्याच्या ओठांमधून शब्द बाहेर पडत होते. तिला थंडी वाजते. सुमित्राचं हृदय एक क्षण थांबल्यासारखं झालं. कोणाला थंडी वाजते? ती कुजबुजली. ओंकारने उत्तर दिलं नाही. तो फक्त पुन्हा तेच शब्द म्हणत राहिला. थंडी आहे तिकडे, खाली. सुमित्राने त्याला घट्ट कवटाळलं. काही नाही रे, आई आहे ना इथे, ती म्हणाली. पण तिच्या अंगावरही थंड शहारा आला होता. खोलीतली हवा अचानक जड झाली होती. जणू खिडकीतून थंड वारा शिरला होता, पण खिडक्या बंद होत्या. पहाटेपर्यंत ओंकारला झोप लागली. ताप थोडा उतरला. सुमित्रा मात्र डोळे न मिटता त्याच्याकडे पाहत बसली होती. तिच्या मनात एक अस्पष्ट भीती घर करू लागली होती. ही केवळ आजारपणाची गोष्ट नाहीये. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळतीला झुकला होता तेव्हा ओंकार शांतपणे उठला. त्याचा चेहरा थोडा फिकट होता, पण डोळे उघडे आणि स्थिर होते. आई, मी बाहेर जातो, तो म्हणाला. सुमित्रा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. बाहेर? कुठे? तिने विचारलं. देवळाकडे, तो सहजपणे म्हणाला. गणपत अंगणात बसला होता. तो म्हणाला, जाऊ दे त्याला, जरा पुरुष होऊ दे त्याला. सुमित्राला मात्र समाधान वाटत नव्हतं. ओंकारच्या चालण्यात काहीतरी वेगळं होतं. तो नेहमीप्रमाणे चालत नव्हता. तो जणू कोणीतरी हळूच त्याला पुढे नेत आहे अशा पावलांनी चालत होता. सुमित्रा त्याच्या मागे हळूच निघाली. देवळाकडे जाणारा रस्ता संध्याकाळी जरा ओसाड वाटायचा. मारुतीच्या देवळासमोर दिवा लावलेला होता, पण त्याच्या मागची बाजू सावलीत गडद दिसत होती. ओंकार देवळाभोवती फिरून मागच्या दगडी अंगणात गेला. तिथे माती थोडी सैल होती. जणू अलीकडे कुणीतरी तिला हात लावला होता. ओंकार त्या जागी थांबला. त्याने खाली वाकून मातीला स्पर्श केला. त्याची बोटं थरथरत होती. सुमित्रा काही पावलं दूर उभी राहून त्याच्याकडे पाहत होती. ओंकार, तिने हळू आवाजात हाक मारली. ओंकारने मान वळवली नाही. तो मातीवर हात फिरवत म्हणाला, इथे आहे. काय आहे? सुमित्राच्या आवाजात भीती मिसळली होती. ओंकारने हळूहळू तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात तापाची झळ नव्हती. तिथे काहीतरी वेगळं होतं. जणू तो एखाद्याचं ऐकत होता. ती म्हणते थंडी आहे इकडे, तो पुन्हा म्हणाला. त्या क्षणी
देवळामागच्या झुडपातून एक अतिशय मंद आवाज आला. तो स्पष्ट रडण्याचा नव्हता, पण कुजबुजेसारखा होता. सुमित्राच्या अंगावर काटा आला. तिने भोवती पाहिलं. तिथे कोणीही नव्हतं. चल घरी, ती घाईने म्हणाली आणि ओंकारचा हात पकडला. ओंकारने हात मागे ओढला नाही, झटकला नाही, पण तो चालताना मागे वळून पुन्हा त्या जागेकडे पाहत राहिला. त्या रात्री सुमित्रा बराच वेळ जागी होती. घरात सर्व काही शांत होतं. गणपत झोपला होता. ओंकार शांत श्वास घेत पडला होता. पण सुमित्राला स्पष्ट जाणवत होतं, देवळामागची ती जागा आता फक्त माती नव्हती. काहीतरी तिथे अजून आहे. आणि ते आता तिच्या मुलाला हाक मारत आहे. त्या रात्रीनंतर सुमित्राला घरातील प्रत्येक आवाज वेगळा वाटू लागला. आधी कधी न जाणवलेली किरकिर, छपरावरची सळसळ, अंगणातल्या पानांची हालचाल, सगळं जास्त स्पष्ट, जास्त जवळचं वाटू लागलं. पण ती स्वतःलाच समजावत होती. मनाचे खेळ आहेत सगळे, ती मनात म्हणायची. तरी देवळामागच्या त्या जागेचं चित्र तिच्या डोळ्यांसमोरून हटत नव्हतं. ओंकार मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी जणू काही झालंच नव्हतं अशा चेहऱ्याने उठला. त्याचा ताप उतरलेला होता. तो शांतपणे भाकरी खात बसला होता. गणपत खुश झाला. पाहिलंस का, काही नाहीये, उगाच काळजी करतेस तो म्हणाला. पण सुमित्राने लक्षात घेतलं, ओंकारचे हात थंड होते, अस्वाभाविक थंड. दुपारनंतर तो एकटाच बसून होता. त्याच्या हातात एक लहानसा मातीचा गोळा होता. हे कुठून आणलंस? सुमित्राने विचारलं. तिथून, तो सहज म्हणाला. तिथून कुठून? जिथे ती आहे. सुमित्राचा घसा कोरडा पडला. तिने तो मातीचा गोळा हातात घेतला. तो ओलसर होता. देवळामागचीच माती होती ती. त्या रात्री गावात वीज गेली. घरात फक्त कंदिलाचा मंद प्रकाश होता. ओंकार झोपला होता. गणपत अंगणात पडून घोरत होता. सुमित्रा मात्र जागी होती. तिचं लक्ष वारंवार बाहेर जात होतं. जणू कुणीतरी दाराबाहेर उभं आहे अशी जाणीव होत होती. मध्यरात्री अचानक एक आवाज आला. तो अगदी स्पष्ट होता, बाळाच्या रडण्याचा. तो फार मोठा नव्हता, पण तो इतका स्पष्ट होता की ते स्वप्न नव्हतं हे लगेच तिला जाणवलं. सुमित्रा जागीच होती. तिचं हृदय धडधडू लागलं होतं. तिने कान टवकारले. पुन्हा हलका, ओला, दबलेला रडण्याचा स्वर. तो देवळाच्या दिशेने येत होता. गणपत, ती घाईने कुजबुजली. तो डोळे चोळत उठला. काय आहे गा? ऐकताय का? गणपत काही क्षण थांबला. मग चिडून म्हणाला, काय नाही ग, तुझं डोकंच फिरलंय. पण तेवढ्यात पुन्हा आवाज आला. यावेळी थोडा जास्त लांबलेला. गणपतचा चेहरा बदलला. त्याने काही न बोलता उठून बाहेर पाहिलं. अंगणात कोणीही नव्हतं. पण रडण्याचा आवाज पुन्हा एकदा आला, देवळामागून. गणपतने जबरदस्ती हसण्याचा प्रयत्न केला. अगं, कोणाचं तरी पोर असेल, तो म्हणाला. पण त्याचा आवाज खात्रीचा नव्हता. त्या क्षणी घराच्या आतून हलकीशी हालचाल झाली. दोघेही मागे वळले. ओंकार झोपेत उठून बसलेला होता. त्याचे डोळे पूर्ण उघडे होते. तो सरळ दरवाजाकडे पाहत होता. आई, तो हळू आवाजात म्हणाला. ती आलीये. सुमित्राच्या अंगावर काटा आला. कोण कोण आले? ओंकारने हात पुढे केला. त्याच्या मनगटावर काहीतरी उमटलेलं होतं. लहान बोटांचे ओले ठसे. जणू एखाद्या नवजात बाळाने त्याचा हात धरला होता. सुमित्राने थरथरत्या हाताने त्याचा हात पकडला. ते ठसे थंड होते. क्षणात ते नाहीसे झाले होते. गणपत काही क्षण निशब्द उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसली. पण तो लगेच कठोर झाला. हे सगळं थांबव, पोराला घाबरवू नकोस, तो सुमित्रावर ओरडला. मी? ती थरथरली. मी काय केलंय? गणपत काहीच बोलला नाही. तो बाहेर गेला आणि देवळाच्या दिशेने काही वेळ पाहत राहिला. त्या रात्रीनंतर ओंकार अधिकच शांत झाला. तो दिवसभर शांत राहत होता, खेळत नव्हता. तो वारंवार खिडकीतून देवळाकडे पाहत बसे. एकदा सुमित्राने विचारलं, काय बघतोयस? ओंकार हळू आवाजात म्हणाला, ती रडते, पण आता तिला राग आलाय. राग आलाय? कशावर? सुमित्राचा आवाज थरथरला. ओंकारने उत्तर दिलं नाही.
तो फक्त म्हणाला, ती म्हणते त्याला बोलव. कोणाला? कोणाला बोलव? ओंकारने सरळ अंगणात बसलेल्या गणपतकडे पाहिलं. त्या क्षणी सुमित्राच्या मनात पहिल्यांदाच संशयाचं बीज रुजलं. गणपत त्या रात्री अस्वस्थ दिसत होता. तो वारंवार तंबाखू चगळत होता. देवळाच्या दिशेने नजर टाकत होता. जणू त्याला काहीतरी आठवत होतं, जे तो विसरू पाहत होता. आणि देवळामागून प्रत्येक रात्री तो आवाज थोडा थोडा स्पष्ट होत चालला होता. रडण्याचा, थंडीने कापणाऱ्या बाळाचा. देवळामागून येणारा आवाज आता केवळ सुमित्रालाच नाही, तर गावातल्या 2-3 घरांनाही ऐकू येऊ लागला होता. सुरुवातीला लोकांनी दुर्लक्ष केलं. कोणाचं तरी पोर रडत असेल, असं म्हणून सगळं झाकलं गेलं. पण आवाजात काहीतरी वेगळं होतं. तो जिवंत बाळाचा रडका स्वर नव्हता. तो जणू माती खालून येणारा, ओलसर, दाबलेला आक्रोश होता. एका दुपारी सुमित्रा पाण्यासाठी विहिरीवर गेली असताना गावातली म्हातारी गंगूबाई तिच्या जवळ बसली. तिचे डोळे पांढुरके, पण नजर धारदार होती. रात्री देवळामागून आवाज येतोय ना? तिने थेट विचारलं. सुमित्रा थरथरली. तुम्हालाही ऐकू आला का? गंगूबाईने मान हलवली. हां, पहिल्यांदाच नाही, 7 वर्षांपूर्वीही असाच आला होता. सुमित्राच्या छातीत धडधड वाढली होती. काय झालं होतं? गंगूबाईने हळू आवाजात सांगितलं. एका घरात मुलगी झाली होती. जन्मताच मेली होती. तिला कोणी पुरलं माहीत नाही, पण एक माणूस होता म्हणे. कोणी विधी केला नाही, शांती केली नाही. रात्री गुपचूप देवळामागे पुरलं तिला. त्या वर्षी काही दिवस असाच रडण्याचा आवाज यायचा. सुमित्राचा श्वास अडकला. कोणाचं घर होतं ते? गंगूबाईने तिच्याकडे सरळ पाहिलं. माहीत नाही, पण तो माणूस तुझ्या घरच्या दिशेने पळत गेला होता म्हणे. त्या शब्दांनी सुमित्राच्या मनात एक अस्वस्थ विचार चमकून गेला. 7 वर्षांपूर्वी, त्याच वर्षी ओंकार जन्मला होता. त्याआधी तिला एक बाळ झालं होतं. जुळं होतं. ती आठवण धुसर होती. ती वेदनांनी भरलेली रात्र, दाईचा घाईगडबडीतला चेहरा आणि गणपतचा कठोर आवाज. जन्मताच मेली ती. तिने कधी प्रश्न विचारला नव्हता. दुःखाने आणि धक्क्याने तिने ते गृहीत धरलं होतं. त्या संध्याकाळी घरी परतल्यावर सुमित्रा गणपतसमोर उभी राहिली. 7 वर्षांपूर्वी काय झालं होतं? तिने थेट विचारलं. गणपतचा चेहरा ताठरला. काय म्हणजे? माझं पहिलं बाळ खरंच जन्मताच मेलं होतं का? गणपतचा जबडा आवळला गेला. आता जुनी राग कशाला उकरून काढतेस? मला सत्य हवंय. सुमित्राचा आवाज कापत होता. गणपत काही क्षण शांत राहिला. त्याच्या कपाळावर घामाची रेघ दिसली. तो नजर चुकवत म्हणाला, डॉक्टरांनी सांगितलं होतं जगणार नाही. आपण डॉक्टरकडे नेलं होतं तिला? सुमित्राने विचारलं. त्या प्रश्नावर गणपतचं मौन जड झालं. तेवढ्यात घराच्या आतून एक हलका आवाज आला. दोघेही मागे वळले. ओंकार दारामध्ये उभा होता. त्याचे डोळे मोठे, स्थिर झाले होते. आई, तो हळू आवाजात म्हणाला. ती म्हणते हा खोटं बोलतोय. सुमित्राच्या अंगावर काटा आला. गणपतचा चेहरा पांढरा फटक पडला. कोण कोण म्हणते असं? गणपतचा आवाज खरखरला. ओंकारने देवळाच्या दिशेने बोट दाखवलं. तिला आठवतंय सगळं. त्या क्षणी घराच्या भिंतीवर एक ओलसर रेघ उमटली. जणू लहान हाताने आतून स्पर्श केला होता. सुमित्रा थरथरली. गणपत मागे सरकला. त्या रात्री आवाज अधिक स्पष्ट झाला. बाळाचं रडणं आता विनवणीसारखं नव्हतं. त्यात राग मिसळला होता. माती खालून येणारा, थंड, ओला राग. ओंकार झोपेतून उठून बसला. त्याचे डोळे अर्धवट उघडे होते. तो सरळ गणपतकडे पाहत म्हणाला, ती म्हणते बाबा. त्या एका शब्दाने गणपतचा धीर सुटला. त्याने दरवाजा उघडला आणि देवळामागे धावत गेला. सुमित्रा आणि ओंकार त्याच्या मागे धावत गेले. देवळामागे माती हललेली होती. जणू आतून कोणीतरी ढकलत होतं. गणपत थिजून उभा राहिला. सुमित्राच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आणि त्या क्षणी माती खालून एक लहान, मातीने माखलेला हात बाहेर आला.
देवळामागची माती हलत होती. ती वाऱ्यामुळे नव्हती, प्राण्यामुळे नव्हती. ती आतून श्वास घेत असल्यासारखी फुगत आकसत होती. सुमित्राचे पाय थरथरत होते. ओंकार तिच्या मागे उभा होता, पण तो घाबरलेला दिसत नव्हता. त्याचा चेहरा शांत होता, अस्वाभाविक शांत. मातीमधून बाहेर आलेला तो लहान हात थरथरत वर सरकत होता. बोटं बारीक, मातीने माखलेली, नखांमध्ये काळी ऊल साचलेली. सुमित्राच्या तोंडून आवाजही निघत नव्हता. गणपत 2 पावलं मागे सरकला. नाही, नाही, तो पुटपुटला. माती अचानक बाजूला सरकली आणि ती दिसली. लहानशी आकृती, मातीने झाकलेलं शरीर, केस चिकटलेले, डोळे उघडे, पण पांढरे नाही, काळे नाही, रिकामे, जणू आत काहीच नव्हतं. ती उभी होती. तिचे पाय जमिनीला स्पर्श करत नव्हते. ती थेट गणपतकडे पाहत होती. सुमित्राने रडत विचारलं, हे काय आहे? ओंकार शांत आवाजात म्हणाला, ती थंडीने गार झाली होती आई. गणपतचा घसा कोरडा पडला. मी काहीच केलं नाहीये, तो अडखळला. ते लहान बाळ हळूहळू त्याच्याकडे सरकू लागलं. त्या हालचाली चालण्यासारख्या नव्हत्या. ते बाळ जणू सरकत होतं. त्याच्या शरीरातून ओलसर माती गळत होती. जन्मताच मेलं होतं, गणपत स्वतःशीच बोलत होता. तेवढ्यात तिच्या तोंडातून आवाज आला, अस्पष्ट हुंदका जणू. डोळ्यात प्रश्न होता, का बाबा, का? गणपत कोसळला. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, ओळख होती. मी मी दाईला सांगितलं होतं, तो थरथरत म्हणाला. मुलगा हवा होता, फक्त मुलगा. मुलगी नको होती मला. मी विचार केला, लहान आहे, काही कळणार नाही कोणाला. सुमित्राच्या पायाखालची जमीनच सरकली. तू मला सांगितलंस की जन्मताच मेली, ती रडत म्हणाली. गणपतने डोकं हलवलं. रडत होती, पण मी, त्याचा आवाज हरवला होता. त्या क्षणी देवळामागच्या झुडपांमधून थंड वारा सुटला. झाडांची पानं वेड्यासारखी सळसळू लागली. स्मशानाच्या दिशेने कुत्र्यांचा आक्रोश ऐकू येऊ लागला. ते बाळ आता गणपत समोर उभं होतं. तिने आपला थंड, मातीने माखलेला हात त्याच्या छातीवर ठेवला. गणपत किंचाळला. त्याच्या पायाखालची माती सैल झाली. जमीन त्याला गिळत असल्यासारखी खाली ओढू लागली. वाचव, तो सुमित्राकडे बघून ओरडला. सुमित्रा गोठल्यासारखी उभी राहिली होती. तिच्या डोळ्यांसमोर 7 वर्षांपूर्वीची रात्र उभी राहिली. तिच्या वेदना, दाईचा थरथरणारा चेहरा आणि गणपतचा कठोर आवाज. मला दाखवू नकोस. ती कुजबुजली. मातीने गणपतचा अर्धा देह गिळला होता. ते बाळ मागे सरकलं. गणपत पूर्णपणे खाली ओढला गेला होता आणि माती शांत झाली होती. जणू काही तिथे घडलंच नव्हतं. देवळामागे फक्त सुमित्रा, ओंकार आणि ओलसर जमिनीतला एक ताजा खड्डा उरला होता. ते बाळ सुमित्राकडे वळलं. तिच्या डोळ्यात आता रिकामीपणा नव्हता. तिथे एक शांतता होती. ती काही बोलली नाही, पण सुमित्राला ऐकू आलं, आई. सुमित्राच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. माफ कर, ती पुटपुटली. मुलीने किंवा त्या बाळाने काहीच उत्तर दिले नाही. ती हळूहळू मागे सरकत गेली आणि मातीमध्ये विरघळली. देवळामागे पुन्हा शांतता पसरली. सकाळी गावात बातमी पसरली, गणपत रात्रीपासून बेपत्ता आहे. कुणाला काही समजलंच नाही. शोधाशोध झाली. देवळामागे ताजी माती दिसली, पण कुणी उकरण्याची हिंमत केली नाही. ओंकार त्या दिवसानंतर कधीच तापाने आजारी पडला नाही. तो अंगणात खेळू लागला. त्याच्या चेहऱ्यावर शांत स्मित होतं. सुमित्रा मात्र रोज संध्याकाळी देवळात दिवा लावायला जाऊ लागली. देवळामागून आता रडण्याचा आवाज येत नाही, पण कधीकधी थंड वाऱ्यात तिला एक हलकीशी कुजबूज ऐकू येते, आई. आणि त्यावेळी तिला कळतं, मातीखाली काहीच कायमचं राहत नाही.